महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रोरोनं थेट अलिबागला जात आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणची पाहतो। मी सध्या रोरोत आहे आणि या ठिकाणी राज ठाकरे यांचा ताफा पोहोचलेला आहे। मनसेचे जेवढे पदाधिकारी आहेत ते पोहोचलेले आहेत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बाळा नांदगावकर, त्यासोबतच नितीन सरदेसाई आणि इतर जे नेते मान्यवर आहेत त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करत असल्याची ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राज ठाकरे हे अलिबाग दौऱ्यावर यासाठी आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की रायगडमध्ये जो शेतकरी आहे तो भूमिहीन होतो आहे। आसपासचे जे लोक आहेत, आसपासच्या राज्यातील जेवढे परप्रांतीय उद्योजक आहेत ते व्यापारासाठी रायगडच्या जमिनी बळकावत आहेत, हिसकावत आहेत आणि आता जो MTHL ब्रिज झाला त्यामुळे हा धोका अधिक जास्त वाढल्याचं सुद्धा संकेत त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळे राज ठाकरे हे स्वतः रायगडामध्ये जात आहेत, त्या ठिकाणची पाहणी करणारे, शेतकऱ्यांशी बातचीत करणारे, जनजागृती करणं हा त्यांचा एकमेव उद्देश आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय लवाजम्यासहित आणि आपल्या संपूर्ण नेते मंडळींसहित राज ठाकरे आज या ठिकाणी रायगडच्या दौऱ्यावर आहेत। रेवदंडा इथे महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांचीसुद्धा ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे ही भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी पत्रकारांशी काही ते संवाद साधणार आहेत का हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आज जनजागृती करण्याच्या निमित्तानं राज ठाकरे भल्या पहाटे उठूनच या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। लवाजमासहित ते या ठिकाणी पोहोचलेत। रोरो जेटीतून रोरो भाऊचा धक्का इथून रोरोतून ते मांडवाला जातील आणि मांडवा इथून त्यांचा रोड शो सुरू होईल। ते संपूर्ण रायगडमध्ये फिरणार असल्याचं सुद्धा समजतं आहे। त्यामुळे रायगडमध्ये ज्या प्रकारचं अतिक्रमण सुरू आहे त्या विरोधामध्ये राज ठाकरे यांनी आता मोठ बांधलेली आहे आणि भविष्यामध्ये त्यांची रणनीती नेमकी कशी असणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची एकेकाळी राजधानी राहिलेली आहे आणि त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी, तिथल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या जमिनींसाठी राज ठाकरे हे आता आक्रमक झाले। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।